तुम्हाला कधी बसणं सांगते, पप्पांची बोला. आता बसा बोमलत. मगाशी हॉटेलवर पप्पांचा फोन आला होता. आईला बोलवते 2 दिवसांनी मुंबईला ड्युटी लागली तर बहुतेक मला पण घेऊन जाणार. अरे फुकणीच्या, तू हे आत्ता सांगतेस, मगापासून सांगता नाही आला का तुला? हे चल सिद्धेश, चल आता. चालेल झाला. वहिनी, एक बांगडा थाळी आणि सुरमई थाळी. आली ते. मावशी, कोशिंबीर द्या इकडे. अरे पोरानो, पळताय कुठं? शांतपणा करू नको, आम्ही काय ते बोलतो बरोबर. मेल्या लांब हो, कावळा शिवलाय तिला. माहितीये मला, म्हणून आधीच कपडे काढले. आई, मला ना जायचंय का मुंबईला? तू बोल ना ग पप्पांशी. ए काकी, सगळ्या सुट्टीचा प्लॅनिंग झालाय ग. क्रिकेट, हरिहरेश्वर, खाजन. काढला गेलात नाही गेलं चांगलं तोडून ठेवी ना मी. काकी, सुट्टीत कोण जातं काय क्लासला? त्याच्या पप्पासने आधीच ठरवून ठेवलाय, 11वी पासून त्याला मुंबईच्या कॉलेजात घालायचंय. मग आतापासून इंग्लिश नको यायला. ए काकी, त्याला अजून 2 वर्ष आहेत ग. नंतर कोण कुठं जाईल काय माहितीये? ए काकी, तू बोल ना ग काकांशी. बाय. त्याच्या पप्पांशी बोलायची काही सोय आहे? तुम्हीच जाऊन बोला. आता रात्राने घेऊन येणार आहेत. जा कुशन भात काढला काय बघाव का? काकांशी बोलायचं. पप्पांशी काय माझी एकटी भेटली तुला मारायला? फुकणीच्या. काका पिटलेत रे. हो सोडा हो सुरेश भाऊ, एकुलता एक आहे हो माझा नवरा. हा, तुझा नवरा अगदी नवसात आहे ना बेवडा. सुरेश भाऊ, हा बोल. मला ना कंडक्टर व्हायचं आहे. आता कंडक्टर. तुम्ही ड्रायव्हर आणि मी कंडक्टर. मला ह्या सगळ्या लोकांची ना तिकीट फाडायचे. तिकीट आणि काय करणार मग? महामंडळाला धंद्याला लावणार. हा, तिच्या आईला तिकीट फाड. सुरेश भाऊ, मला जर कंडक्टर केलात नाही ना तर मी तुमच्या गाडी खाली येऊन ना जीव देईन. जीव देणार तू? तुला दाखवतो जीव. हा, घेतो जीव देणार. हा, अरे अक्कल आहे काय? माझ्या गाडी खाली थोडं भारी पडेल मला. वेपर खाल्ले ते वाटते येताना. मेल्या, तू कधी खाल्ले नव्हतेस? हे बॅग धरणार आमच्या. काय भाऊजी, किती फास्ट गाडी चालवली हो. आणि तुम्ही काय करताय एवढा रात्री स्टँडवर? हा, जा रे, सीटच्या खाली पाण्याची बाटली घेऊन जा. बाटली नीट लाव जरा. अरे जा लवकर. बरं वाटतंय बा आता? मोकळा झाल्यावर बरं वाटत असेल ना तुला?